स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या शंकेश्वरी मिरची 190 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 260 रुपये, बॅडगी मिरची 340 रुपये, काश्मीरी मिरची 680 रुपये किलो। तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही। जिरा 440 रुपये, धना 160 रुपये, खोबरे 140 रुपये। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। तहसीलदारांचे लेखी आदेश, दलित महासंघाचे थाळीनाद आंदोलन तात्पुरते स्थगित। योग्यरित्या पुनर्वसन न झाल्यास पुन्हा आंदोलन, डॉक्टर सुधाकर वायदंडे। पलूस तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने सुरू असलेले बेमुदत थाळीनाद आंदोलन तहसीलदार निवास ढाणे यांनी लेखी आदेश दिल्याने तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांनी केली। तहसीलदार यांच्याबरोबर शिष्टमंडळाची रात्री 8च्या सुमारास बैठक पार पडली। यावेळी गटविकास अधिकारी अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे उपस्थित होते। बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सांडगेवाडी येथील जागेची मोजणी करून 2 कुटुंबांना तत्काळ जागा निश्चित करून देण्यात यावी, तसेच अन्य 2 कुटुंबांचे बांबवडे व आंध्र येथे पुनर्वसन करण्याबाबतचे लेखी आदेश संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना तहसीलदार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। सुधाकर वायदंडे म्हणाले, देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी सर्व मूलभूत हक्कापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी प्राध्यापक मधुकर वायदंडे यांनी 2001 सालापासून लढा सुरू केला आहे। दलित महासंघाच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडत आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पलूस तहसीलदार यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून संबंधित कुटुंबांचे योग्यरित्या पुनर्वसन करावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। आंदोलनामध्ये दलित महासंघाचे सुनील मोरे, दिनकर नांगरे, दिलीप सदामते, संभाजी मस्के, राजू वायदंडे, आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे, टार्झन पवार, अशोक पवार, रोशना पवार, उषा चव्हाण, जयश्री चव्हाण, काजल चव्हाण, शांताराम चव्हाण, चरण पवार, प्रकाश चव्हाण, राजू चव्हाण, फाळकेश चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या।